आज आपण बनवणार आहे चॉकलेट स्पॉन्ज आणि 250 ग्रामच्या केकसाठी किती स्पॉन्ज लागतो तेवढाच हा स्पॉन्ज आहे। आणि बघा किती सॉफ्ट बनलाय, एकदम जाळीदार बनतो, बनवायला अगदी सोपा आहे। नवीन जर कुणी बेकिंग किंवा केक बनवायला शिकत असेल ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे। पूर्ण रेसिपी नक्की पहा। तर 250 ग्रामच्या केकसाठी 4 इंचचा कुठलाही घरातला डब्बा किंवा छोटा पातेला किंवा केक टीन असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। आता जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं, घेतलेल्या डब्याला आतून छान तेल लावायचं आणि मैदा किंवा गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून ठेवायचं। अशा पद्धतीने पण केक खूप छान डब्यातून सेपरेट होतो। पूर्ण डब्याला आतून छान मैदा लागलाय असं वाटलं की एक्स्ट्राचा जो मैदा आहे ना तो काढून टाकायचा। आता आपला केक टीन तयार आहे। इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये फिरवलेली 2 मोठे चमचे साखर घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा मिल्क पावडर, त्याचबरोबर 2 मोठे चमचे एकदम घट्ट दही जास्त आंबट नकोय। आता इथे रूम टेम्परेचर वाला 2 मोठे चमचे दूध पण घेतलेला आहे आणि आता इथे ऍड केलेला आहे 1 मोठा चमचा तेल। तुम्ही सोयाबीनचं किंवा सनफ्लावरचं ऑइल पण घेऊ शकता। आता व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे 4 ते 5 ड्रॉप। जर चॉकलेट इसेन्स असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। आता बस इथे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपली साखर मिक्सरला फिरवलेली आहे, त्यामुळे खूप पटकन यात विरघळते आणि आपले हे वेट इन्ग्रेडियंट तयार होतात। तर बघा आता मी इथे घेतलेला आहे 1/4 कप मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणून चाळणीत टाकलेला आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा कोको पावडर, एकदम थोडंसं मीठ आणि कॉफी पण टाकायचे आहे। त्याचबरोबर हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आता ड्राय इन्ग्रेडियंट सगळे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। आता मैदा चाळून घेणं खूप गरजेचं असतं, नाही तर बॅटर बनवताना त्यामध्ये गुठळ्या बनू शकतात। तर बघा सगळं चाळून घेतलेलं आहे। आता कट आणि फोल्ड या मेथडनेच हे बॅटर तयार करायचं आहे। केकचं बॅटर बनवण्याची हीच एक पद्धत आहे। एकदा राईट साईडला आणि एकदा लेफ्ट साईडला फिरून जर बॅटर बनवलं तर ते व्यवस्थित मिक्स पण होत नाही आणि त्याचा केक पण छान बनत नाही। तर बघा बॅटर बनवत असताना मला असं वाटलं की हे थोडंसं घट्ट आहे, म्हणून मी वरून 1च चमचा परत दूध टाकलेला आहे। परत एकदा कट अँड फोल्ड या मेथडने मिक्स करून घ्यायचे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता। बॅटर छान मिक्स झालेलं आहे। आता मी हे केक टीन मध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि एक पातेलं तर मी अगोदरच प्री हीट होण्यासाठी ठेवलेलं होतं। आपलं पातेलं छान असं प्री हीट झालेलं आहे। कमीत कमी 3 मिनिटं तरी प्री हीट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता केक टीन यामध्ये ठेवायचा आणि बस 12 ते 13 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटातच आपला केक तयार होतो। गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे। तर बघा 12-13 मिनिटं झालेले आहेत आणि मी इथे अगोदरच गॅस बंद केलाय। फक्त टूथपिकने एकदा चेक करूयात, तर आपली टूथपिक क्लीन निघालेली आहे, म्हणजे केक एकदम छान बनलेला आहे। आणि बघा मी आता केक काढून दाखवते। बटर पेपर टाकलेला नव्हता तरी पण केक किती छान डब्यातून पटकन सेपरेट झालेला आहे। तर आपला हा 250 ग्रामच्या केकसाठी लागणारा स्पॉन्ज तयार आहे। जर तुम्ही नवीन बेकिंग शिकत असाल ना, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम उपयोगी आहे। एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।